हाय हॅलो नमस्कार, मी सायली। आजच्या व्हिडिओमध्ये मी पालकपासून 2 वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिली रेसिपी तर आहे मूग आणि पालकाचे मस्त असे डोसे। त्यासाठी भिजवलेले मूग, पालक, थोडासा अद्रक आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला मस्त असं प्युरी करून घेतली आहे। त्यामध्ये थोडासा रवा आणि थोडंसं मीठ टाकून मस्त असे खरपूस डोसे करून घेतलेले आहेत। हे डोसे खरंच खूप छान लागतात। एकदम हेल्दी ऑप्शन आहे हे नाश्त्यासाठी, लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा। तुम्हाला जर यात तिखट पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। त्यानंतर आम्ही बनवते आहे डाळ पालक। डाळ पालक करण्यासाठी मी तिन्ही डाळी म्हणजे मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तिन्ही डाळी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे। डाळ पालक मी डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी देत आहे। त्यामुळे तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी, जिरं घातलं आहे, त्यानंतर हिंग घातला आहे, त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घातला आहे, त्यानंतर कढीपत्ता घातला आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या सगळ्या डाळी घातलेल्या आहेत आणि पालक घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातला आहे, थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि हो, डाळ आहे म्हटल्यावर खूप सारी कोथिंबीर घालायला विसरू नका, त्यामुळे एकदम छान टेस्ट येते। त्यानंतर थोडंसं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही टेस्टी डाळ तयार होते। भेटूया उद्या। ओके।